एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी पापलेट जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आणि एकदम कमी टायमात पापलेट कसे बनवायचे हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा, कारण व्हिडिओ जर अपूर्ण सोडली तर या व्हिडिओची पूर्ण पद्धत तुम्हाला समजणार नाही. म्हणून सांगतो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने कसे पापलेट बनवायचे ते पण घरी 15 मिनिटामध्ये, ती ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल. तर सर्वात पहिला तर आपण इकडे आणलेले आहेत एकदम ताजे पापलेट. आत्ताच मी 1 तास पूर्वी मार्केटमधून घेऊन आलेलो आहे आणि याला आपण आत्ता चांगलं साफ करून कटिंग करून घ्यायचं आहे. आता चांगलं चाकून एकदम लहान याच्यामध्ये कटिंग करून घ्या, की जेणेकरून आपण जो मसाला याच्यामध्ये भरणार तो मसाला पूर्णपणे पापलेटच्या आतमध्ये गेला पाहिजे. तर त्या पापलेटचा आपल्याला फ्लेवर खाताना मजा येणार. हॉटेलमध्ये तर खूप सारे आपण पापलेटचे प्रकार खात असतो, पण जे घरी आपण पापलेट फ्राय बनवतो आणि ते पण एकदम फ्रेश पापलेटसोबत, ती खाण्याची मजाच वेगळी असते. म्हणून तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की पापलेट घरी कसे बनवायचे आणि ते पण एकदम कमी टायमामध्ये. तर हे बघा, हे आपल्याला आता इकडे वाटण करून घ्यायचं आहे. लसूण, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि थोडंसं आळं. तर चला आपण याची आता चांगली पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल घरी तर खूप उत्तम, कारण खलबत्त्यातली जी चव असते ती मिक्सरपेक्षा पण खूप जास्त येते. पण आपल्याकडे कसं आहे, टाईम कमी असते आणि प्रत्येकाला घाई असते, तर त्याच्यामुळे मिक्सर हा एकदम छान पर्याय असतो आपल्याकडे. पटापट बनवा, पटापट खा आणि कामावर जा. तर इकडे आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे. आता आपल्याला इकडे पापलेट घ्यायचे आहेत आणि हे बघा, पापलेट छानपैकी आपण कटिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे लिंबू, कारण लिंबूने थोडं फिशचा जो ओसटपणा असतो तो निघून जातो. त्याच्यासाठी आपण याच्यावर आता हे बघा, चांगले कटिंग तर झालेली आहे, पण आपण याच्यामध्ये आता चांगले पण लिंबू पिळून घेऊया. अर्ध लिंबू घेतलेला आहे मी. छानपैकी लिंबू पिळून घेतो आणि छानपैकी लिंबूमध्ये थोडंसं 1-2 मिनटं त्याला ठेवून द्या, जेणेकरून त्याचा मच्छीचा जो स्मेल असतो, काही काहींना आवडत नाही, तो निघून जातो. आणि याच्यामध्ये आता आपल्याला पेस्ट मिक्स करायची आहे. मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत, पण ते नंतर. सगळ्यात पहिला पेस्ट टाका. पेस्ट चांगली त्याच्यामध्ये भरून घ्या आणि 1-2 मिनटं त्याला राहू द्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले ॲड करूया. आणि कधी पण तुम्हाला पेस्ट काढवण्याच्या टायमाला हे लक्षात घ्या की आपण जे कटिंग केलेले आहेत पीस, मध्ये आपण ज्या कट्स मारलेले आहेत त्याच्यामध्ये मसाले आहेत ना, ते चांगल्या हाताने भरून घ्या. कारण मी तुम्हाला दाखवतो आपल्याला त्याच्यामध्ये कसं भरायचं आहे. ते बघा, याच्यामध्ये आता पूर्णपणे आपली पेस्ट गेलेली नाही आहे, तर पेस्ट घ्यायची आणि याची हाताने भरायची. त्याच्याने काय होते, आपली ज्या पेस्टचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण फिशच्या मध्येपर्यंत जातो. फिश असू द्या, चिकन, मटन, काही असू द्या, त्याच्यामध्ये पूर्ण ते छानपैकी भरलेलं असलं ना की त्याची टेस्ट खूप छान होते. तर हे आपले पूर्ण इकडे झालेले आहेत. त्याला आपण चांगला तर एकदम मिक्स करून घेऊया आणि मग आता याच्यावर थोड्या वेळाने आपण मसाले ॲड करूया. मसाले मी जास्त ॲड नाही करणार आहे. आपला घरचा लाल मसाला असतो तो, हळद आणि मीठ. तर सगळ्यात पहिला आपण मीठ घेऊया. इकडे मीठ मी 2 चमचे घेणार आहे इकडे. त्याच्यानंतर थोडी हळद घेतो इकडे. आता मीठ थोडं मी नंतर टाकणार आहे. 1 चमचा येतो तो मी रव्यामध्ये मिक्स करणार आहे. 2 चमचे इकडे मसाले घेऊया. मसाले थोडा जास्त घ्या, कारण थोडा स्पायसी करूया म्हणून. आणि मसाले आपल्याला थोडे नंतर रव्यामध्ये पण मिक्स करायचे आहेत फ्राय करताना. आता याला चांगलं असं पापलेटवर एकदा हात फिरवून घ्या, म्हणजे मसाले, मीठ सगळं आतमध्ये जाईल. तर हे बघा, आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण इकडे रवा रेडी करूया. तर मी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे. याच्यामध्ये आता मी मसाले मिक्स करेन. सगळ्यात पहिला मीठ टाकतो. आता आपले पूर्ण इकडे 2 चमचे मीठ झालेले आहेत. 1 चमचा आपण तिकडे टाकले, 1 चमचा इकडे, 1 चमचा मसाला इकडे आपण टाकतो आहे, हळद टाकतो आहे आणि याला आता छानपैकी मिक्स करूया. याच्यामध्ये आपल्याला अजून ॲड करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. जास्त नाही, फक्त 2 चमचे. पण याला आपण थोडंसं मिक्स करूया. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकूया तांदळाचं पीठ. जास्त नाही टाकायचं आहे, 2 चमचे टाकायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर काही जास्तही टाकतात, पण चवीनुसार आणि थोडासा चांगला जाडपणा येण्यासाठी आपण याच्यात मिक्स करतो आहे. तर छानपैकी आता बघा मिक्स झालेलं आहे आपलं. तर आत्ता आपण इकडे याच्यामध्ये मस्त पापलेट डुबवणार आहोत एकदम छान रव्यामध्ये आणि मग तेलावर फ्राय करायला ठेवणार आहोत.
आणि यो आणला आता पापलेट आणि आता याला मस्तपैकी आपण डुबवणार आहोत रव्यामध्ये. थोडासा रवा वरतून पण लावतो आहे आणि याला जास्त प्रेस नका करू, हलकं हलकं करा. आणि आत्ता आपण याला टाकू डायरेक्ट तेलावर फ्राय करायला. तर हे बघा मस्तपैकी तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. हा असा फिरवतो आणि साईडला आणून ठेवतो. दुसरा पण आपण टाकलेला आहे. लगेच सोबत तिसरा पण आपण पलटी करून देऊया. तिसरा पण आपण मस्त रव्यामधनं एकदम काढलेला आहे. आणि आपण टोटल 4 असे एका तव्यावर ठेवणार आहोत आणि थोडीशी 5 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत. तर आपल्या फिशने चांगल्या प्रकारे तेल खेचलेलं आहे. तर आपण आता इकडे पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने पण सेम 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे असंच पलटी करून. आणि तुम्ही बघू शकतात कसं फ्राय झालेलं आहे. एक साईड पूर्ण एकदम छान झालेलं आहे. तर आपल्याला अजून 5 मिनटं द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पापलेट खाण्यासाठी एकदम रेडी. कारण पापलेट शिजायला टाईम जात नाही आणि छानपैकी फ्लेवर पण आलेला आहे. असं वाटते KFCमध्ये बसून मी चिकनच्या जागी पापलेट खातो आहे. तर मित्रांनो फिश तर रेडी आहे. जसं की आता आपण टाकणार आहोत त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर कटिंग केलेली. कारण ती एक फ्लेवरसाठी, काही काहींना डेकोरेशनसाठी आवडते आणि काही काहींना कोथिंबीर खायलासुद्धा आवडते. पण आपण इकडे फक्त डेकोरेशनसाठी टाकलेली आहे कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे. पण आपली फिश इकडे रेडी आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि पटापट जा मार्केटमध्ये, मस्त पापलेट आणा आणि घरी एकदा रेसिपी बनवून बघा. नक्की आवडेल तुम्हाला.